तेज तुमचे आहे सूर्य चंद्राहूनही जास्त. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. ज्ञानरूपी मार्गाच्या पराक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. ज्ञानरूपी मार्गाच्या पराक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. So for that I would like to request our today chairperson, respected Dhammachari Ratnaraj Sandeep Rakshit sir, to introduce our chief guest and say few words on this beautiful day. Good morning one and all. I wish you all a very happy Independence Day, and it's very nice to see all of you singing songs, hoisting flags, and then the speeches. I'm so proud, Rushabh, saying so bold statements. This age, I've never seen students of 8th and 9th standard speaking so bold, so straightforward. इतकं स्पष्ट बोलणं, म्हणजे मी स्वतः 9वीत होतो ना, तर आम्हाला पण ह्या चालू घडामोडी समजत नव्हत्या, टू बी फ्रँक. बट दिस स्टुडंट्स आर रिअली स्मार्ट, अँड आय एम प्राऊड टू से वी आर रिअली, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. बाबासाहेबांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा आपण अनुभव घेत आहोत. द ट्रू इंडिपेंडन्स इज what comes from your mind, because the discrimination is happening in the world, in India also. But these little students of Urgen Sangharakshit International School, they are really getting trained in a way they should stand on their own feet. जे खऱ्या अर्थाने आपण आपली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाकडे आपली वाटचाल सुरू आहे असं मला वाटतं. आणि आय हॅड नेव्हर सीन पॅरेंट्स गेटिंग इन्वॉल्व्ड इन दिस टाईप ऑफ प्रोग्राम्स. म्हणजे मी पण शाळेत होतो तर एवढे पालक येत नव्हते, इव्हन आनंदचे पण एवढे पालक येत नाहीत. पण मोठ्या प्रमाणात पालकांचा जो सहभाग आहे ते पाहून पण मला खरोखरच खूप अतिशय आनंद होतो आहे. आणि विद्यार्थी ज्या पद्धतीने इथे शिक्षण घेत आहेत तर त्याचा पण मला खरोखरच खूप कौतुक करावंसं वाटतं. मी सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे, या स्टाफकडे, शिक्षकांच्या परफॉर्मन्सकडे, मुख्याध्यापकांच्या रोलकडे मी सातत्याने लक्ष देत असतो. मोठ्या मॅडम पण लक्ष देत असतात. तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपल्याकडे जे गेस्ट आहेत त्यांचा एक थोडक्यात परिचय करून देतो. धम्मचारी महास्थाम एक चांगले उद्योजक आहेत. त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. आणि माझ्याप्रमाणेच, पद्ममणी मॅडमप्रमाणेच ते भंते उर्गेन संरक्षित यांचे शिष्य आहेत. भंते उर्गेन संरक्षित आमचे टीचर्स आहेत. आणि त्यांच्याकडूनच ट्रेनिंग घेऊन एक चांगले अभ्यासक, चांगले साधक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. मला असं वाटतं की मी फार इंडिपेंडन्स डेबद्दल बोलण्यापेक्षा माझ्या मुलांनीच भरपूर बोललं आहे. शिक्षक छान बोलले. मी खूप जास्त वेळ घेणार नाही. मुलांचे परफॉर्मन्सेस पण आपल्याला बघायचे आहेत. धम्मचारी महास्थामसुद्धा आपल्यासमोर 2 शब्द बोलणार आहेत. मला असं वाटतं मी इथेच थांबतो. हॅपी इंडिपेंडन्स डे. थँक्यू. मंचावर उपस्थित आदरणीय धम्मचारिणी पद्मनी, माझे मित्र धम्मचारी रत्नराज, प्रिन्सिपल मॅम आणि सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या शेणे मॅम आणि विद्यार्थी मित्रांनो तसेच पालकांनो, जय भीम. जय भीम. जय भीम. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि खरंच
या संरक्षित इंटरनॅशनल स्कूलमध्ये येऊन मला आनंद होतो आहे. खूप वर्षापासून माझे मित्र आहेत. मी शाळेत अनेकदा आलेलो आहोत. पहिल्यांदा असा गेस्ट म्हणून आलेलो आहो आणि आज प्रत्यक्षात अनुभव घेऊन राहिलो या स्कूलचा. मला खरंच आय फील प्राऊड. खरंच मला अभिमान होतो, स्वाभिमान होतो आहे की जे काही इथे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बघून की तुम्हाला इतकी सुंदर शाळा भेटलेली आहे. इतकी सुंदर केवळ शाळा म्हणजे बिल्डिंग नाही म्हणत मी, तर ज्या संस्कारात मुलांवर त्यांच्या दिनचर्येची सुरुवात व्हावी, ज्या संस्कारात मुलांनी त्यांची वाढ व्हावी आणि असा संस्कार, अशा गोष्टी, या बाबी या शाळेतून तुम्हाला मिळतात हा मला विश्वास आहे. आणि सॅल्यूट टू ऑल पॅरेंट्स. मी सर्व पॅरेंट्सला सुद्धा सलाम करतो की तुम्ही ते धाडस केलेलं आहे आणि तुम्हाला विश्वास पण असेल, त्यामुळेच तुम्ही इथे आपल्या म्हणजे मुलांना या शाळेत पाठवलेलं आहे. आणि जे काही संरक्षिता स्कूल आहे, जे टीचर आहेत, संरक्षिता ज्या नावाने ही शाळा आहे, याबद्दल तुम्हाला माहितीच असेल की ते टीचरच संरक्षिता जे आहेत, जे गुरु आहेत आमचे, त्यांनी पूर्ण आयुष्य, त्यांचं संपूर्ण आयुष्य मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी, मानवाच्या विकासासाठी समर्पित केलेलं आहे. अशा गुरुची नावाने ही शाळा बनलेली आहे. आणि अर्थात पद्ममणी, रत्नराज किंवा श्रद्धामाला, स्मिता जे संस्था चालक लोक आहेत यांना माहीत आहे बनते संरक्षिताचं कार्य. आणि त्यामुळे अशा शाळेतून आपण, मला खात्री आहे की निश्चितच मुलं कसे घडणार आहेत. तर आत्ताच घरडे नावाचा एक 9वीतला मुलगा इंग्लिशमध्ये बोलून गेला. म्हणजे जे आजचं या देशाची परिस्थिती जी आहे सध्या, तो प्रश्न करतो आपल्याला की खरंच आपण स्वातंत्र्य आहोत का. देशाची काय परिस्थिती आहे, त्यानं अनेक गोष्टीतून, म्हणजे अगदी व्होटिंगची कशी चोरी होत आहे इथपासून अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटतं बंधूंनो, निश्चितच मला वाटतं मी जास्त वेळ घेणार नाही, कारण कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व मुलांना आतुरता आहे, पालकांना आतुरता आहे. पण तरी फक्त विद्यार्थी मित्रांनो, या 3 गोष्टीचा संदेश मी तुम्हाला देऊन अगदी 2 ते 3 मिनिटात संपवतो. जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. मला तर बोलणं आवडते, अधिक बोलावं असं वाटतं तुमच्याशी, परंतु तरी पण मी काळजी घेणार आहोत, कारण तुम्हाला पाहण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत आणि तुमचे कार्यक्रम आम्ही बघितले पाहिजेत. पण असं जरी असलं तरी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, स्वातंत्र्य दिनाचा. आणि आत्ताच आमच्या मित्रांनी किंवा बाकीच्यांनी पण म्हटलं की स्वातंत्र्य दिवस खऱ्या अर्थानं आपण साजरा करतो आहे का, हा पण एक प्रश्न आहे. परंतु असं जरी असलं तरी जे आमचे आदर्श आहेत, परपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी जे काही संविधान लिहिलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा देश कसा चालावा यासाठी, या देशातील प्रत्येक माणसाला दिशा मिळण्यासाठी हे संविधान लिहिलेलं आहे. आणि आज अनेक लोक, तुम्हाला माहिती आहे की संविधान बदललं पाहिजे यासाठी पण सुरू आहे. परंतु असं जरी असलं तरी बाबासाहेब मात्र त्यांनी कुठल्याही धर्माचा विचार न करता, कुठल्याही एका धर्माचा विचार न करता, प्रत्येक माणसाला इथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि न्याय कसा प्राप्त होईल याचा पूर्ण प्रयत्न या संविधानामध्ये केलेला आहे. आणि हे बाबासाहेब साधे नव्हते, तर एक बोधिसत्व होते. आणि त्यांना ह्या देशामध्ये जेवढा त्रास होत, असं म्हणतात की या देशातला सर्वात, जर कुणाचा या देशात द्वेष केला गेला असेल तर बाबासाहेब स्वतः म्हणतात की तो व्यक्ती मी आहो या देशातला सर्वात द्वेष केला जाणारा. परंतु असं जरी असलं तरी बाबासाहेबांनी कुणालाही वंचित केलेलं नाही, कुणालाही वंचित केलं नाही. हिंदू कोड बिल तुम्हाला माहीत असेल, ज्या इथे भगिनी आहेत, ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, बाबासाहेबांना वाटतं की हिंदू कोड बिल पास झालं पाहिजे,
त्यासाठी संघर्ष केला त्यांनी आणि पास जेव्हा झालं नाही तेव्हा त्यांनी राजीनामा पण दिलेला आहे, इतिहास माहीत आहे. परंतु तुम्हाला इतिहास पण सांगू इच्छितो पॅरेंट्स आणि मुलांना पण, त्या हिंदू कोडबिलाचा विरोध संसदमध्ये तर झालाच, परंतु काळ्या पताका कोणी लावल्या होत्या, काळे झेंडे कोणी दाखवले होते, विरोध कोणी केला होता? महिलांनी. या हिंदू कोड बिलसाठी विरोध करणाऱ्या कोण होत्या? महिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरी येतात आणि रमाईकडे येऊन अक्षरशः रडतात की अगर रमा, मी ज्यांच्यासाठी हिंदू कोड बिल पास करू इच्छितो त्याच महिला विरोध करतायत. बिचारा त्यांना अजूनही त्याची समज नाही, ही काळजी होती त्यांना. असो, मी आधीच म्हटलं मी खूप काय सांगू शकणार, परंतु या मित्रांना, विद्यार्थी मित्रांना मी जर इथे गेस्ट म्हणून आलेलो तर काहीतरी दिलं पाहिजे असं वाटतं. थोडक्यात देऊन संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण 3 दैवत होते. अनेक लोकांना माहिती आहे, प्रत्येक धर्माचा कुठलाही माणूस असो तो स्वाभिमान असतो त्याला त्याच्या धर्माचा, आणि त्याला दैवत आहे. तसे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण दैवत होते आणि त्यांनी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत ही 3 दैवत जोपासले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, हे दैवत तुमच्यासुद्धा हृदयात तुम्ही जोपासा. तुमचं कल्याण होणार आहे. या शाळेतून तर कल्याण होणार आहे. या शाळेतून गेल्यानंतर सुद्धा हे 3 दैवत जर तुमच्याकडे असेल तर तुमचं भलं होणार आहे. मग तुम्ही कुठल्या क्षेत्रात जा, तुमचा विकास होणार आहे. एक माणूस म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला एक चांगला सन्मान प्राप्त होईल. त्यासाठी 3 दैवत जोपासा. आणि पहिलं दैवत बाबासाहेब म्हणतात की माझं दैवत आहे ते म्हणजे शील. हे पहिलं दैवत त्यांनी जोपासलं. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब अतिशय नैतिक होते, शिलाचार्य होते. ते म्हणतात की माझा शत्रू, माझा दुश्मनसुद्धा माझ्याकडे उंगली निर्देश करू शकत नाही माझ्या चारित्र्यावर. एवढं परिशुद्ध ते जीवन जगलेले आहेत. आणि त्या बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आणि मित्र हो, आपण पण नैतिक जगा, नैतिक जीवन जगा. मी सुरुवातीला इथं बघितलं आहे का इथे विधायकशीलसुद्धा इंग्लिशमध्ये झालेलं आहे. आणि हे विधायकशील तुम्हाला तेच सांगत आहे, नैतिक जीवन जगण्याचं कसं जगलो पाहिजे हे दररोज तुम्हाला, तुम्ही जेव्हा विधायकशील म्हणता, सकारात्मकशील म्हणता 5, त्यातून तुम्हाला माहिती होतं की आपण कसं जगलो पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मोठं उदाहरण आहे. तथागत भगवान बुद्ध मोठं उदाहरण आहे. मग ते संग्रहिता मोठं उदाहरण आहे. महात्मा फुले मोठं उदाहरण आहे. हे कसे जगलेत. हे लोक सदाचारी होते, नीतिवान होते. मित्र, हा सद्गुण तुम्ही घ्या तुमच्या जीवनात, सदैव जोपासा. दुसरा सद्गुण जो आहे, बाबासाहेब म्हणतात दुसरं दैवत आहे, ते म्हणतात की माझं दुसरं दैवत आहे विद्या. मित्र हो, तुम्ही या शाळेतून शिकणार आहात, विद्या शिकता, शालेय शिक्षण शिकता. अनेक शाळा आहेत, त्या शाळेतून पण ज्ञान दिलं जातं, पण या शाळेतलं ज्ञान काही वेगळं आहे. मी, माझे मित्र आहे, काही संचालक लोक माझे मित्रांनी मी स्तुती करत नाही. स्वतः बाबासाहेब म्हणतात की शिक्षण असं शिकावं, शिक्षण असं असावं की ज्या शिक्षणातून तुम्हाला काही समाजाचं ऋण देता आलं पाहिजे, ज्या शिक्षणाने तुम्हाला समाजाप्रती जाणीव निर्माण झाली पाहिजे. आणि इथे हे शिक्षण मिळतं हा मला विश्वास आहे. या शाळेतून किंवा आनंद प्राथमिक शाळेतून मुलांवर संस्कार पण होतात. मुलांवर त्यांच्या जीवनात त्यांनी कसं जगावं हे संस्कार पण होतात. आणि या अर्थानं विद्या फार महत्त्वाची आहे. विद्या म्हणजे केवळ PhD किंवा डिग्र्या घेणं नव्हे, तर विद्या म्हणजे जीवनाचं शहाणपण समजणे होय. आणि या ठिकाणी जीवनाचं शहाणपण शिकवण्यासाठी हे संस्कार, हे संस्था चालक टीम देतात आणि हे स्टाफसुद्धा त्यांच्याकडून करून घेतात, हा विश्वास आहे. आणि संस्था तर अनेक लोक चालवतात. या देशामधले अनेक राजकारणी लोकांकडे संस्था आहेत, अनेक लोक संस्था चालवतात. पण त्या कशासाठी चालवतात? फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी, फक्त आणि फक्त स्वतःचे पोट भरण्यासाठी. आता अर्थात मी असं म्हणणार नाही की त्यांना काही त्याचा लाभ नसेल, असं येऊ शकते. परंतु माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना, किती संस्था चालकाची मुलं त्यांच्या शाळेत शिकवतात? प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना, विचार करा. पण हे जे संस्था चालक आहे
त्यांची मुलगी विभक्ती इथे 5वीमध्ये शिकत आहे. अगदी स्टार्टिंगपासून ती या शाळेत आहे. ज्या शाळेत स्वतःचे मुलं ते संस्था चालक शिकवत असतील, याचा अर्थ असा आहे त्यांना पण विश्वास आहे की आम्ही या शाळेतून योग्य मुलं घडणार आहे. कारण आमची मुलगी जर घडणार आहे तर इतर मुलं पण घडणार आहे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, यासाठी मला असं वाटतं तुमचा सॅल्यूट केलं पाहिजे की अशा शाळेत तुम्ही या मुलांना पाठवलेलं आहे. आणि मित्रहो, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही विद्यार्थी राहा, शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी राहा, विद्या शिकत राहा. हा संदेश दुसरा आणि तिसरा थोडक्यात संपवतो. आणि त्या स्वाभिमान. बाबासाहेब अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून जन्माला आलेत. अतिशय हालाकीची परिस्थिती होती, परंतु बाबासाहेब अतिशय स्वाभिमानी पण होते. त्यांना खूप त्रास झाला, अनेक गोष्टी हालाकीच्या होत्या, परंतु त्यांनी स्वाभिमान कधीही सोडलेला नाही. तर आपण कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही जातीचे असो, आपल्या धर्माचा पण स्वाभिमान असला पाहिजे, आपल्या जातीचा पण स्वाभिमान असला पाहिजे, परंतु धर्माचं राजकारण होऊ नये याची पण काळजी घ्या. आणि हा संदेश तुम्हाला देऊ इच्छितो. तर बंधूंनो आणि भगिनींनो, मी आधीच बोललो होतो मी जास्त बोलणार नाही, पण बोलत राहिलो. परंतु मला असं वाटतं मी काळजी घेतली पाहिजे. मला पण या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम बघायचे आहे. तर माझे लांबले शब्द मी इथेच थांबवितो. आणि आज माझे जे मित्र आहेत रत्नराज, ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं आहे आज चीफ गेस्ट म्हणून या कार्यक्रमासाठी, तर मी त्यांचा ऋणी आहो, त्यांना आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. परत एकदा हॅपी इंडिपेंडन्स डे. ऑल द बेस्ट.